काही कॅन्सल नाही फोटोशूट. स्वानंदी 11 वाजता येणार होती ना. 30 सेकंड बाकी आहेत अजून. अरे पण आजी 11 वाजता त्या आल्यात. आता याच्यानंतर तयार होणार म्हणजे किती वेळ लागेल त्याला? आणि तरी सुद्धा मी त्यांना विचारलं होतं की मी गाडी पाठवतो. नाही म्हणाले त्या. बरं जगातल्या सगळ्याच बायकांना तयार व्हायला वेळ लागतो. त्यात हे प्री वेडिंग म्हणजे अजून काहीतरी वेगळी तयारी. म्हणजे म्हणजे किती किती वेळ जाईल या सगळ्यामध्ये आजी? नाही नाही मी तयारच आहे. या तयार आहात तुम्ही? का? हो पण उशिरा आलात. वेळ निघून गेली. जगातली अशी अनेक माणसं आहेत जी त्यांची वेळ ऍडजस्ट करून माझ्या वेळेप्रमाणे मला भेटायला येतात. अरे पिंट्या आता आली ना ती. आता वेळ नका घालू. चला काढा फोटो. चला. एक मिनिट. स्वानंदी, तू आज परत काही पदार्थ बनवणार आहेस का? नाही म्हणजे ते त्या दिवशी सारखं काही टेन्शन नाही ना? जायफळाची ॲलर्जी आहे समरला. आज काय नवीन पदार्थ करणार असशील तर बघ बाबा, सांभाळू ना. नाही नाही असं काही नाही होणार यावेळी. फाईन. तुम्ही तयार आहात ना? हो चला फोटो काढूया पटापट. चला चला. आणि पुढच्या वर्षी तर स्वानंदी नसणार आहे, तेव्हा सगळं तुलाच करावं लागणार आहे. करेक्ट. सुष्मिता पण लहान आहे की नाही? हो करेक्ट. अगदी बरोबर. अधिरा. अधिरा. आई पुढे सुद्धा सगळं आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे. हा बाळा. आई जरा थांब ना. अरे नाही रे, मला तिला समजावून सांगायला नको का? हा सांगायला हवं की नाही? अधिरा बघ बाई, तू इथे येणार की नाही सून होऊन. तुझं माहेर श्रीमंत, सासर बेताचं. आता तुझ्या मनामध्ये काही आलं की हे घे विकत, ते घे विकत. आता नाही असं करता येणार. आता काही खावंसं जरी वाटलं ना तरी मनातली गोष्ट ओठावर नाही आणता येणार. अगदीच वाटलं, इच्छा झाली तर मग तू करू शकतेस. हा घरामध्ये जिन्नस तर आहेतच, ती वापरायची आणि आपलं आपण करून खायचं. हा मंदाकिनी, नंतर तिला समोर बसून काय शिकवायचंय ना ते शिकव. अय्या असं कसं म्हणता हो तुम्ही? आता हे लग्न अगोदरचे फोटो चाललेत ना काढायचं, मग हीच ती वेळ आहे. सांगू दे मला तिला. आता ते लोक फोटो काढतायत ना, मग त्यांना शांतपणे फोटो काढू दे ना. हो काढा काढा रे बाळांनो, तुम्हाला हवे तसे फोटो काढ. हा या थँक्स.